प्रसाद खांडेकरचा फोन आहे, समीर चौगलेचा नाहीये. हा हॅलो, प्रिन्सिपल ऑफ MHJ स्कूल स्पीकिंग. नमस्कार, मी समीर चौगुले बोलतोय. हा, बोला. आपल्या शाळेमध्ये शिक्षक भरती सुरू आहे का? हो, आज आमच्याकडे इंटरव्ह्यू चालू आहेत शिक्षक भरतीसाठी. बोला. शिक्षक ओहोटी कधी सुरू होणार आहे? कोण आहात तुम्ही फालतू? नाही, तुम्हाला सुरुवातीला पंच लागतो ना, तो दिला. आता स्वतःच्या स्किटचं बघ, आमचं आम्ही बघू. आपलं काम तिकडे तिकडे घुसायची सवय. हो, बोल. हॅलो, प्राजक्ता कोणाचे फोन ट्रान्सफर करते जरा चेक करत जा. कोण आहे नेक्स्ट कॅन्डिडेट? पाठवात. May I permission to enter into principal offices to महाराज जीव जाईल. या या आत या. काय? Don't flush it up. Don't click it up. Hello everyone. Hello. I am the Lolly. Lolly is once हे काय? more. Lolly परत Ollie. एक मिनिट, हे काय चाललंय? हॅलो हॅलो, हे बघा, इथे असे डान्स केलेले चालत नाहीत. Oh. हा, I exclamatory sorry. okay. मी फॉरगॉटलेच. हे एक स्कूल आहे. ठीक आहे. ऍक्च्युली इथे असं नाही, इथे दुसरा डान्स करायला पाहिजे. छेडी लागे छम छम विद्याला येई घाम. हे कुठलं गाणं आहे? विद्याला येई घाम घाम असं नाहीये, विद्या येई घमघम असं. एक मिनिट, कोण आहात तुम्ही मुळात? You don't recognizingly me? हे इंग्लिश. I am the Lolly. Lolly, Lolly, one and only Lolly. मी Lolly आणि तुम्ही प्रिन्सिपॉली. हे बघा, तुम्ही लॉली असाल नाही तर लॉलीपॉप. जस्ट कीप क्वाइट. Oh, poor try of शाब्दिक joke. But your joke is dashing. म्हणजे पटलं. कोण आहात? इथे कशाला आलात तुम्ही? एक मिनिट, मला सांगा, इथे शिक्षकांची हाय टाईड चालू आहे ना? हाय टाईड म्हणजे? जिथे जावं तिथे एकदम अणकुकडं इंग्लिश असतं. तुम्ही प्रिन्सिपॉल आहात ना? हाय टाईड भरती. हा हा हा, ना? चालेल. हा, हा. तुम्ही इथे कशाला आलात? आय वॉन्ट दिस वॅक्सिन. वॅकन्सी. दॅट इज दॅट. हा. मला शिक्षकाची नोकरी इथे कराची म्हणजे कराची. असं कोणालाही इथे नोकरी नाही देता येत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता लागते. तुम्ही काय केलंय? BEd DEd काही केलंय? हे बघा ना, मी BEd केलंय ना, मी DEd केलंय, पण मी B ग्रेड केलंय. बी ग्रेड? हा कुठला कोर्स आहे? कोर्स नाही, मी B ग्रेडचे सिनेमे केलेत. मला खूप मोठा अनुभव आहे B ग्रेडच्या सिनेमांचा. मुळात तुम्ही सिनेमात काम करता, तेही B ग्रेडच्या. तुम्हाला कशी जमणार आहे शिक्षकाची नोकरी? सोपं वाटतं तुम्हाला? एक मिनिट. तुम्हाला माहित नाही ते किती कठीण आहे. खूप गोष्टी इमॅजिनिंग करायला लागतात. खूप गोष्टीमध्ये अशी डबल एनर्जी लागते. सोपं वाटतं, समोर एक बूम असतो, त्याच्याकडे बघून ओ माय गॉड असे एक्सप्रेशन द्यावे लागतात. एक स्टँडी उभा असतो, त्याच्याकडे बघून असे एक्सप्रेशन द्यावे लागतात. समोर एक लेन्स असते, त्याच्याकडे बघून असे एक्सप्रेशनिंग द्यावे लागतात. सोपं वाटतं तुम्हाला? नाही, बघा, मी तसं- देते तुम्हाला माझ्या B ग्रेड सिनेमामध्ये काम करण्याची संधी. लीड रोल देते तुम्हाला. कोणाला भेटत नाही, तुम्हाला देते मी. कशाला करू? हे प्रिन्सिपल कशाला लिहिलंय B ग्रेडच्या सिनेमात काम करायला? तुम्ही कसं बोलता? हे बघा, हे असं नाही, त्यासाठी काही पात्रता लागते शिक्षणासाठी. आहे का तुमच्याकडे? बाबूजी कर देणं छोटी. नीट बोला ना, नीट बोला ना. कशाला ते नको ते? नीट बोला ना. मी बोलतो ना नीट. शिक्षकाने शिकलंच पाहिजे का? तुम्हीच लिहता ना फळ्यावर. अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. आणि मला तर केवढा मोठा अनुभव आहे. माझ्या ना ब्लड मध्ये शिकवू नये. तुम्ही मला फक्त असे 4-5 पोरं हातात देऊन तर टाका, मग बघा मी त्यांना कसं एज्युकेट करून सोडते की नाही. मग माझ्यामुळे कितीतरी लोकांचे संसार असे सुखाचे चालले. घरोघरी लोक सुखाने संसार करतायत. सुखाने संसार करतायत? कुठलं शिक्षण दिलं तुम्ही? मी कुठल्याही पद्धतीचं शिक्षण देऊ शकते सर. मी ना बोनची शिक्षिका आहे.
हाडाची बोनची एक बोनची शिक्षक हे काय आहे? मी ना अशी हाडाची शिक्षिका आहे सर. अच्छा बोन बोन हा, हा तुम्ही मला फक्त एक संधी देऊन बघा. तुम्ही फक्त मला संधी द्या बघा. मी असं शिकवते ना सगळ्यांना. मला ना पुढची पिढी घडवायची आहे. आय वॉन्ट टू रिप्रोड्यूस होल जनरेशन. अरे काय बडबडताय? हे कुठलं इंग्लिश आहे? रिप्रोड्यूस होल जनरेशन हे काय आहे? आणि असं इंग्लिश कुठल्या वर्गात शिकवणार आहात तुम्ही? मी कुठल्याही वर्गाला शिकवू शकते. मॉन्टेसोरी, नरुसुरी, प्रायमरी, सेकंडरी, कुठल्याही वर्गाला शिकवू शकते मी. हे कुठले आहे ते? डुरी सुरी कुरी पुरी सगळं एक सुरी होतंय, कळतंय? Once again, poor try of शाब्दिक joke. And this joke is also dashing. आपटला No. Deep dashing. म्हणजे धपाधप आपटला. तुम्ही निघा. हे तुम्हाला इथे असं नाही ठेवता ना, तुम्ही निघा. No, मला एक संधी तर देऊन बघा प्लीज. एक संधी अहो, द्या. मला कशी काय नाही संधी जमत. द्या? काय असं हे बघा, असं सोपं नाही. बेसिक गोष्ट आहे. उद्या समजा तुम्ही मला पहिलीच्या वर्गावर पाठवलं तर समजा त्यांना आता पाढे शिकवायचे. कसं शिकवाल पाढे तुम्ही? सोपं आहे. काय? व्हेरी इझी. तुम्ही हातात हात द्या. एक मिनिट, हे काय ना मी वेगळी पद्धत मी शोधून काढली आहे. कसली? तुम्ही हातात हात द्या. असं करा. हा. बे एके बे दुणी 4 बे त्रिक 6 बे चोक 8 बे 25. काय ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत ही आहे? वेगळी पद्धत शोधून काढली मी. हा ठीक आहे, म्हणजे चांगली पद्धत आहे की मुलं एकमेकांशी इंटरॅक्ट करून शिकतील, त्यांच्या लक्षात राहील. आपण ॲट अ टाइम शाळेत 40 मुलं असतात, प्रत्येकाचे हात कसे पकडाल तुम्ही? संख्येचं बंधन लॉलीला नाही लागू होत. तुम्ही मला 40 काय तुम्ही मला 80 पोरं जरी दिलीत ना तरी मी त्यांच्या हातात हात असं ठेवून असं ऐका ना, बे एके बे नका तुम्ही निघा इथे. असं नाही होणार. नाही ऐका ना मला एक संधी द्या ना. अहो नाही होणार. एक काम करा ना. मी ना काही म्हणी माझ्या बनवल्यात. हा त्या मी तुम्हाला म्हणून दाखवते. मला काय वाटतं आता ना थोडंसं म्हणी ना बदलल्या पाहिजेत. म्हणजे आता जुन्या म्हणी खूप आउटडेटेड झाल्यात. आता थोडंसं अपडेटेड व्हायला पाहिजे. म्हणून मी काही म्हणी तयार मी म्हणून दाखवू का? कोणत्या म्हणी? म्हणजे जसं की तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. ह्याच्याऐवजी तुझं माझं जमेना जाऊ दे मी दुसरा शोधते कुणीतरी. ही कुठली म्हण आहे? हे काय आहे? म्हणजे पटतच नाहीये तर मग कशाला ना सोडून द्यायचं असं. आणि ती दुसरी म्हण आहे ना दोघात तिसरा आता सगळं विसरा. माझी वेगळी म्हण आहे. काय? दोघात तिसरा आता व्हरायटी. दोघात तिसरा आता व्हरायटी. ह्याच्यात काय सांगायचंय लोकांना? ह्याच्यात ना अहो ते नाही का हास्य जत्रेत दोघात तिसरा आला की व्हरायटी मिळते तसं सांगायचंय मला. आणि ती एक म्हणे ना काखेत कळसा आणि गावाला वळसा. ह्याच्याऐवजी मी दुसरी म्हण तयार केली आहे. काय? काखेत कळसा आणि मग गावभर होतं सगळं. आपण काही बोलायचंच नाही. लक्षच एक मिनिट थांब. ह्या कुठल्या म्हणी आहेत आणि ह्याच्यात काय सांगायचं लोकांना? मग काय करायचं? ही काखेत कळसा मला सांगा काय आहे? काखेत कळसा म्हणजे काय आहे? काखेत कळसा आणि गावाला वळसा. गावात छोटे नाही राहिलेत. गावात बिग झालेत. हो. पेट्रोल किती महागडं झालंय. मग आणि कसं आहे काखेत कळसा कशाला? काखेत तीळ असतो. काखेत चामकीळ असते. तुम्ही असं नको, म्हणा ना, ऐक. काखेत गुदगुल्या आणि अंगभर शहारा. अरे असं म्हण करा ना. ह्या अशा म्हणी नाही बदलता येत. जुन्या म्हणी तुम्ही नाही बदलू शकत. मी नाहीच बदलल्यात. काही जुन्या म्हणी मी तशाच ठेवल्यात. म्हणजे केल्याने होता हिरी आधी केलेची पाहिजे. ही म्हण मी नाही बदलली. ही मी तशीच ठेवली आहे. मी ना एक लॉली स्पेशल म्हण सुद्धा तयार केली आहे. कुठली? ती आहे ना तुमची उचलली जीभ लावली बाळ्याला. बाळा कुठून आणलं मध्ये? बाळ्याला नाहीये ते. ओ उचलली जीभ लावली टाळ्याला असं आहे ते. आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी यू नो टंग ऑफ स्लीप सॉरी. ती उचलली जीभ लावली टाळ्याला त्याच्याऐवजी उचलले ओठ ओ केलं पाऊट. अशी मी एक हे म्हण तयार काय आहे? आणि ह्याच्यातनं विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहोत आपण? कुठल्या म्हणी आहेत या? नाही सर. तुम्ही निघा. नाही सर ऐका तुम्हाला ना. नाही जमणार. ठीक आहे. तुम्हाला नाही जमणार. भाषा गणित ह्या गोष्टी तुम्हाला नाही जमणार. ठीक. ऐका माझं, तुम्हाला नाही जमणार. गणित तुम्ही किती पाडे साधे येत नाही तुम्हाला. गणित काय करणार? पुढे पाडे येत नाही तुम्हाला. पुढे जाऊन सरासरीची गणित येतात. त्याच्यात काय करणार? मी काय म्हणते सर सरासरीचं सोडा आपण धराधरीचं अरे नाही का- शिकवू. हे कुठले धराधरीचं गणित? हे काय आहे? अहो ते नाही का असा एक तुटलेला तंबोरा असा आडवा टाकतात आणि मग तिथे लिहितात हे धरा मग ते धरा असं. अहो ते हातचा धरा असा असतो आणि ते तंबोरा बोलताय ना ते भागाकाराचं चिन्ह आहे. दॅट इज दॅट. धराधरीचं नाही भागाकार म्हणतात त्याला. भागाकार. ते मी हे लक्षात बघा, तुम्ही ठेवण्यासाठी. गणित भाषा काही शिकू शकत नाही. तुम्ही निघाय. ऐका ना सर. बाई मी तुमच्या पाया पडतो.
तुमच्यासाठी इथे जागा नाहीये. सर ही शाळा आहे, हे ज्ञान मंदिर आहे. इथे आम्ही पिढ्या घडवण्याचं काम करतो, पिढ्या बिघडवण्याचं नाही. त्यावेळी तुम्ही निघा. सर एक मला लास्ट चान्स द्या, फक्त लास्ट चान्स. मला ना हस्तकला शिकवण्याची संधी द्या. हस्तकला मला एक चान्स द्या सर. मला माहिती नाहीये माझ्या हातात किती कला. निघ! निघ! निघ म्हटलं ना.